तिला फॅक्टरीला आणि कामगारांना सगळ्यातून सोडवायचंय आणि काहीही करून माझ्या इंद्राला MDच्या खुर्चीत बसवायचंय. तुम्ही आपल्या आहात ना, म्हणून मी तुम्हाला आत्ताच सावध करते. त्या राणीमुळे माझा इंद्रा फॅक्टरीत बसलाय असंही मला नकोय आणि त्या राणीमुळे तुम्ही हरलायत असंही मला नकोय. जे तुमच्या हक्काचं आहे ना त्यावर तुमचा कंट्रोल राहायला हवा. कारण तसंही जर हे सगळं इंद्राच्या हातात गेलं तरी त्याचा सगळा कंट्रोल त्या राणीकडे गेलाय आणि तिच्या एका शब्दावर ना इंद्रा फॅक्टरी विकायलाही पुढे मागे बघणार नाही, जे होता कामा नये. काकी, ती राणी आपल्या फॅक्टरीवर केस करू शकणार नाही ना अशी व्यवस्था करतो की नाही बघा. हॅलो, फॅक्टरीची सगळी कागदपत्र घेऊन मला भेटायला या. हां, ओके. काकी, आपल्या विरोधात तिला केस टाकू दे अशी तयारी करतो ना की तिला मोठा शॉक बसेल. राणीने आपल्यावर केस जरी केली ना तरी ती आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली मी. सो डोंट वरी. शाबास. सर, हे विक्रांत सर आणि उर्मिला ताई बरोबर आपल्या घोळात आलेत. त्यांना असं वाटतंय की ते आपल्या बरोबर खेळ खेळत आहेत, पण त्यांना माहितीच नाहीये की ते खरं तर आपल्याप्रमाणे वागत आहेत. नाही, आपण त्यांना याच मिसकन्सेप्शनमध्ये ठेवूया, जेणेकरून आपल्याला फक्त फॅक्टरी नाही, आपलं घर सुद्धा आपल्याला परत मिळेल आणि ते रस्त्यावर येतील. आणि मालती मॅडमनी काय मस्त घोळात घेतलंय ना त्यांना, लई भारी. आभा, तुम्ही? हो, मीच आहे. असं घाबरून जाऊ नका. जे काही करताय ते आत्मविश्वासानं करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या विक्रांतनं आपल्याला फसवून आपल्याकडनं जे जे काही हिरावून घेतलंय ना ते आपल्याला सगळं परत मिळवायचं आहे. हो, त्या विक्रांत सरांना असं वाटतंय की ते आपल्याला खूप मोठा शॉक देणार आहेत, पण आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला.